स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं ज्या जागा आहेत त्या जागा संदर्भात आपण व्हिडिओ बनवतो आहे, ती तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे. आणि अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये गेले 4 ते 5 दिवसांपूर्वी जे व्हिडिओ टाकतो आहे मी आणि त्यात कमेंट आपण देत आहात विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी देतो आहे. ते म्हणजे कशाच्या संदर्भात, तर सामाजिक शास्त्र विषयाच्या जागा किती येतील, मराठी भाषेच्या जागा, इंग्रजी माध्यमाच्या जागा किंवा भाषा विषयाच्या जागा म्हणजे किती आहेत, हे विद्यार्थ्यांना सांगणं अपेक्षित आहे. आणि मी या थंबनेल मध्ये लिहिलं आहे की धोक्याची घंटा. ती धोक्याची घंटा नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल हे शिक्षक भरतीच्या संदर्भात, तुमच्या पैशाच्या संदर्भात, तुमच्या डीएड ऍडमिशनच्या संदर्भात, तुमच्या जीएनएम एएनएम जे काही नर्सिंग वगैरे जेवढं काही तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन आहे किंवा इतर एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, या संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते अपडेट माहिती आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा 75 ते 80,000 विद्यार्थ्यांची आहे. म्हणजे जे 100चे अबो मार्क्स असणार आहे. त्या जागा 20 ते 22,000 जागा आपल्या या ठिकाणी पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. आणि याच जागा ज्या आहेत, या संधी जी आहे ती संधी कोणाला जास्त आहे, तर डीएड धारक 1ली ते 5वी जे पेपर 1 पास आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप जास्त संधी. विद्यार्थी विचारतात की सर सामाजिक शास्त्राच्या जागा काही सांगत नाही तुम्ही, याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा. तर त्याच निमित्तानं हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी धोक्याची घंटा अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या ज्या सामाजिक शास्त्राच्या ज्या जागा आहेत त्या अत्यंत कमी आहेत. विविध सर्व झेडपींमध्ये आपल्याला एक्साइज झालेल्या दिसतात, अतिरिक्त झालेले दिसतात. भाषा विषय असेल किंवा मग भाषेमधलं मराठी किंवा इंग्रजी माध्यम असेल, पण या दोन्ही याच्यामध्ये जागा ज्या आहेत या जागा एक्सिस झालेल्या आहेत, अतिरिक्त झालेल्या आहेत. आणि या समायोजनाच्या माध्यमातून त्या जागा त्या भरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या ज्या जागा आहेत 6वी ते 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या जागा अत्यंत कमी येणार आहेत. म्हणजेच ही धोक्याची घंटा आहे. जे विद्यार्थी पेपर 2 पास आहेत, सीटीटीचा बीएड झालेले विद्यार्थी सामाजिकशास्त्र घेऊन पास झालेले असतील, पेपर 2 पास झालेले असतील, संधी मात्र कोणाला आहे, तर 6वी 8वी जे पेपर म्हणजे 6वी ते 8वी करता जे पेपर 2 पास कोणता आहे, तर सामाजिक शास्त्र नाही, तर तो विज्ञान आणि मॅथ घेऊन जे पास झालेले आहेत त्यांना मात्र उत्तम संधी आहे. पण सामाजिक शास्त्र, मराठी विषय, भाषा विषय या विद्यार्थ्यांना मात्र अत्यंत कमी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ही धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा अशी की आपला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ सुद्धा हाय असणार आहे, खूप जास्त मार्क्स लागणार आहे. 125 130 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्याही पेक्षा जास्त कट ऑफ लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आपण जर या दोन याच्यामध्ये येत असाल, एक सामाजिक शास्त्र असेल किंवा भाषा विषयाच्या याच्यात असाल, तर नक्कीच थोडा कट ऑफ हाय लागणार आहे. त्यामुळे आपल्याला ही धोक्याची घंटा आहे. सरासरी एव्हरेज मार्क्स 135 140 मार्क्स जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संधी आहे, अन्यथा संधी नाही. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की एसटी कॅटेगरीमध्ये असेल किंवा एसटी कॅटेगरीमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण आपल्याही सुद्धा जागा ह्या मात्र या ठिकाणी कमी येणार आहेत. त्यामुळं आपण आपला कट ऑफ पाहून, आपले मार्क्स पाहून तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहेत. आणि प्रिफरन्स टाकत असताना योग्य तेच प्रिफरन्स तुम्हाला पाहून टाकायचे आहेत. तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, ते प्रिंट आउट करायची आहे. प्रिफरन्स तुम्हाला दिसल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला 1 2 3 असे 100 पर्यंत प्रिफरन्स तुम्हाला टाकायचे आहेत. कोणत्या कोणत्या शाळा टाकायच्या आहेत, काय टाकायचं आहे, कोणते जिल्हे टाकायचे आहेत, किंवा कोणत्या नफा मनपाच्या शाळा टाकायच्या आहेत, किंवा बाकी ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला ती काय करणार आहे, मदत आम्ही करणार आहोत. आणि मदत ही 0 रुपयात असेल, कोणतेही पैसे तुमचे आम्हाला नको. आमचं कर्तव्य म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काम करतो आहे, यात कोणतेही आम्हाला पैसे नको. कारण आपल्या विद्यार्थी आमच्यासारखेच तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळं तुम्हा विद्यार्थ्यांना मार्ग दाखवणं हे आमचं काम समजतो आहे, आम्ही कर्तव्य समजतो आहे. त्यामुळे आपण तुम्ही आमचे रिलेटिव्ह समजतोय, आम्ही भाऊबंद समजतोय, ज्या माध्यमातून तुम्ही फॉलोअर्स म्हणून व्हिडिओ बघता आहात तुम्ही. यामुळं तुम्हाला ती संधी जर एक मार्ग जर आपण दाखवत असेल, ते पैसे देऊन जर आम्ही तुम्हाला मार्ग दाखवत असेल, तर त्या
ज्ञानाला काहीही अर्थ नाही हे मी असं समजतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्ही मदत करणार आहोत, तर ती नक्की मदत तुम्हाला घ्यायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा. त्या माध्यमातून तुम्हाला आम्ही मदत करू, तुम्हाला प्रिफरन्सची लिस्ट देऊ. तुम्ही तुमच्या जिल्हे, तुमचा तालुका, तुमचा जे काही जिल्हा विभाग असेल त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आम्ही तुम्हाला त्या पद्धतीची मदत करणार आहोत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.